नमस्कार, मी ऋत्विक ढवळे. आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो विषय महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे नांदणी गावातील कोल्हापूर मधली महादेवी हत्तीनी. तिला कोल्हापूरमधून वंतारामध्ये नेण्यात आलं आहे. काय घडलं त्या मागचा सविस्तर विषय काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. माधुरी आणि महादेवी कोण आणि संपूर्ण माहिती. माधुरी हे एक हत्तीचे नाव आहे. मादी हत्तींचं नाव आहे. हे लहानपणापासून सांभाळलं गेलेलं जैन मठाद्वारे एक हत्तीनीचं नाव आहे आणि ते साधारणतः जे नाव ते लहानपणापासून जे घेण्यात आलं आहे ते म्हणजे माधुरी. आणि जे भावनिक जे कार्यक्रमात भावनिक नातं जुळलं आणि जे धार्मिक कार्यक्रमात तिला नेण्यात येत होतं त्या कारणामुळे जे नाव पडलंय ते म्हणजे महादेवी. असे हे दोन नाव आहे. सगळ्यात अगोदर आपण बघूया महादेवी हत्तीनी बद्दल माहिती. महादेवी हत्तीनी हे कमीत कमी 35 ते 40 वर्ष जैन मठाद्वारे जाणारे एक हत्ती. कमीत कमी तिला 35 ते 40 वर्ष तिला सांभाळलं गेलं आहे आणि भावनिक नातं एक कोल्हापूरच्या नांदणी गावातल्या लोकांशी जुडलेलं. विषय असा झालाय 35 ते 40 वर्ष त्या हत्तीनीला जैन मठाद्वारे सांभाळलं गेलेलं आहे आणि या 35 ते 40 वर्षामध्ये तिला धार्मिक कार्यक्रमात, यात्रामध्ये करण्यात येत होतं आणि त्या माध्यमातून लोकांची ती जोडण्यात आली आणि यांचं भावनिक नातं जुळलं. हे कमीत कमी 35 ते 40 वर्ष चाललंय. असं अजून इतर राज्यामध्ये तिला त्या हत्तीनीला धार्मिक कार्यक्रमात नेण्यात येत असतात आणि तिला धार्मिक कार्यक्रमात आणि यात्रेमध्ये नेण्यात येत असतात. असंच एकदा 2017 मध्ये त्या हत्तीनीला कार्यक्रमात नेण्यात आलं होतं आणि ते म्हणजे तेलंगणामध्ये नेण्यात आलं होतं. तर तेलंगणा वन विभागाच्या लक्षात आलं आणि त्यांना जे कळालं, की हे ज्या प्राणीला हत्तीला डायरेक्ट गैरप्रक्रियेने तिला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणण्यात आलं आहे बिना परमिशननी. तर हे जे गलत होतं. तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जेव्हा आपण प्राणी नेतो त्यांना लीगल ॲक्शन आणि लीगल प्रोसेसनी नेलं जातं. परंतु हे त्यांनी नाही नेलाय. लीगल कारणानं नाही नेलाय. त्याबद्दल आणि हत्तीनीचं आरोग्य ठीक नाही होतं. हे तेलंगणा वन विभागाने ही गोष्ट हायकोर्टात टाकली आहे आणि हायकोर्टापर्यंत तो विषय पोहोचवला. हायकोर्टाने 16 जून 2025 ला निर्णय घेतला, की हत्तीनीला कोल्हापूरच्या नांदणी गावातून वंतारामध्ये नेण्यात यावं. पण त्याविरोधात जैन मठाद्वारे कोल्हापूरच्या नांदणी गावातील जैन मठाद्वारे सुप्रीम कोर्टात केस दाखल करण्यात आली आणि त्यामध्ये म्हणण्यात आलं, की हत्तीनीला आम्ही आमच्या गावात ठेवू आणि तिचा उपचार त्या गावात आणि जे वातावरण त्या हत्तीनीला हवंय त्या वातावरणात आम्ही तिला ठेवू आणि तिच्या आरोग्याची काळजी घेऊ. परंतु ही अपील खारिज झाली सुप्रीम कोर्टातून आणि वंतारा विभागाला म्हणण्यात आलं आहे, कोल्हापूरमधून वंतारा विभागात सामील करण्यात यावं. हे आखरी निर्णय देण्यात आलाय. तर झालं 29 जुलैमध्ये 29 जुलैला डायरेक्ट कोल्हापूरमधून वंतारामध्ये हत्तीनीला नेण्यात आलाय. चांगलं पोलीस बंदोबस्तमध्ये. त्याविरोधात कोल्हापूरमधून एक शांत मोर्चा वंताराच्या विरोधात आणि मुकेश अंबानीचे पुत्र अनंत अंबानी यांच्या विरोधात आणि जिओच्या विरोधात, जिओ बॉयकॉट या विषयावर सुद्धा मोर्चा खूप मोठा निघाला त्याबद्दल हे चर्चा खूप जास्त पसरलेली आहे. कारण की हे जे महादेवी हत्तीनी यांचं हे भावनिक नातं गावातल्या लोकांशी जुळलेलं होतं आणि ते अचानक एक दिवस कोणी पैठा नावाचे ऑर्गनायझेशन, वन विभाग ते येतात आणि डायरेक्ट म्हणतात, की हत्तींचे आरोग्य ठीक नाही आहे आणि तिला म्हणजे जंगलात नेण्यात यावं, वंतारा विभागात नेण्यात यावं. तर हे सगळे यांच्यामध्ये आक्रोश कोल्हापूरमधल्या लोकांचा. कारण की हे मनातल्या लोकांशी जोडलेलं हे ॲक्चुअली हे सगळे लोकं त्या हत्तीनीला देवी प्रकारे मानत होते आणि अचानक तिला तिथून कोल्हापूरमधून वंतारामध्ये नेण्यात आलं. हे लोकांना ठीक नाही वाटलं. म्हणून सगळे लोक त्या विरोधात आले. काही नेते सुद्धा त्या विरोधात आंदोलनामध्ये